मॉर्निंग अँड हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाबद्दल मी आज नवीन रेसिपी बनवत आहे. आजची आपली रेसिपी आहे पावभाजी रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ते आपण सर्वात प्रथम ऑइल घालणार आहोत. 2 मोठे चम्मच आपल्याला इथे ऑइल घालायचं आहे. सर्वात प्रथम आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालणार आहे. छान परतून घ्यायची आहे. थोडा 2 हे कट केलेले कांदे आहेत ना, कांदा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे. आता इथे आपण टोमॅटो घालणार आहे. आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत. तर आपण इथे ऍड करणार आहे 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ, पावभाजी मसाला 2 चम्मच. आता आपण भाज्या ऍड करणार आहे. सर्व भाज्या कट केलेल्या आहेत, बघू शकता. सर्व भाज्या ऍड करायच्या आहेत. शिमला मिरच घालूया, कोबी घालायची आहे आणि हा छान एक कट करून घेतलेला मी बीट आहे. बीट घातल्यामुळे काय होतं ना की आपल्याला फुल कलर घालायची गरज नाहीये. त्याच्यामुळे रंग खूप छान येतो. आणि कट केलेली पालक आहे. आणि बटाटा सर्व भाज्या ऍड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण पाणी ऍड करणार आहे आणि प्रेशर कुकरचं झाकण लावून आपल्याला मंद आचेवर 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता आपल्या भाज्या किती सुंदर शिजून झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्या साहाय्याने मॅच करून घ्यायचे आहेत. मॅच करून घ्यायचे. बघू शकता रंगात किती सुरेख आलेला आहे. आता इथे आपण गरम पाणी घालणार आहे. थोडं गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही, जेणेकरून आपला रंग हा टिकून राहील अशा प्रकारे. चला आता तडका देऊन घेऊया. इथे आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे, मीठ घालायचं. गॅस बंद करून कसुरी मेथी घालायची आहे. गॅस बंद करायचा आहे, कसुरी मेथी घालायची आणि छान लागेल. या तडक्यामुळे काय होतं ना, टेस्ट खूप भारी होते पावभाजीची. बघू शकता. आणि कट केलेला खूप सारा कोथिंबीर घालायचा आहे. बघू शकता पावभाजी आपली ही तयार झालेली आहे. रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. चला तर मग आपल्याला आता ब्रेड हे छान फ्राय करून घ्यायचे आहे. थोडस तेल घालायचं आहे मस्त. थोडासा हा भाजी करायची आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली पाव आणि भाजी रेसिपी तयार झालेली आहे. मार्केटमध्ये आता सध्या सीझन असल्यामुळे सर्व भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत, म्हणून नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.